हे प्रियाणा प्रियवदिगुं म्हणतो ना, शपथ लेना तो सरळ है पर निभाना ही कठीण आहे. तर असा हा मार्ग, साधनेचा मार्ग, अहिल्या मातेची 320 जन्मतिथी पूर्ण हिंदुस्थानभर. पण सगळ्यात मी असं गंमत म्हणेन, ती 320 जन्मतिथी त्याची एक समिती पूर्ण देशभराची बनली होती. त्याला मला संरक्षक एक नाव म्हणून संरक्षक ठेवलं होतं. पण सगळ्यांनी संपूर्ण देशभरात सतत 1 वर्षभर कामं केली, व्याख्यानं दिली, कोणी नाटक केलं, कोणी काय केलं. आणि कीर्तनकार जो आपण मी नेहमी म्हणतो, हा कीर्तनकार आपल्याला देवाच्या जवळ नेत असतो. कीर्तन रंगी देव सुद्धा रंगतो. बरोबर आहे ना? मला कीर्तनातलं कळत नाही, मी फक्त ऐकत असते. पण अशा कीर्तनकाराने असा संकल्प करावा, 80व्या वर्षी, वय वर्ष 80, कीर्तन शिकवतात पण आणि गोळा पण करतात सगळ्यांना. पण त्यांनी हा संकल्प करावा की अहिल्याबाईची 300वी जयंती पूर्ण देशभर सगळेजण मिळून करतात, आठवण करतात. मग कीर्तनाच्या रंगात सुद्धा आपण 300 कीर्तन सगळ्यांच्या मदतीने, जे जे कीर्तनकार आहेत त्या सगळ्यांच्या मदतीने जितकं शक्य होईल तितकं आपण 300 कीर्तन करायची हा संकल्प सोडला. एकट्याने नाही, ही पण एक सामाजिक समरसतेच्या आपण गोष्टी करतो, संघटनेच्या गोष्टी करतो. तेही उदाहरण इथे दिलं. या सर्वांना गोळा केलं. कोणी शिष्य होते, कोणी सहकारी होते. आणि या सर्वांना प्रेरणा देऊन या लोकांकडून तर करवलंच, स्वतः पण वर्षभर इतकी मेहनत केली की संकल्प 300चा होता, पण झाली 500च्या वरती. 500. आपण नेहमी म्हणतो ना, तुकोबा राया सांगतात, बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. मी आज त्यांना म्हणतं की थोडेफार वयाने तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहात, मला मान्य आहे. पण आज तुम्ही काम असं काही केलंय की तुम्हाला आम्ही नमस्कार केला पाहिजे सगळ्यांनी. आवश्यक आहे. हे सगळं शिकत असताना ज्या वेळेला अशी वेळ येते की पतीचं युद्धात पती मृत्यू पावतो, त्यालाही गोळा लागतो, मृत्यू पावतो. अहिल्या आपण म्हणतो त्यावेळेची पद्धत, सतीची पद्धत असं काही नाही. जात होत्या सती, नाही असं नाही. सती जायला निघाली पाठोपाठ, खंडेरावच्या पाठोपाठ. पण एक सासरा सुनेला म्हणतो त्या काळी की बाई ग, सती जाऊ नकोस, तू सती जाण्यासाठी नाहीयेस, तुला हे सगळं सांभाळायचंय. आता माझा खंडू म्हणून तू काम करायचंय. हा जो इतिहास आहे आजही हवायला पाहिजे. त्याचा मी तर खूप अभ्यास केला तिथे गेल्या. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. नमस्कार. या ठिकाणी आज काल पाऊस पडला आणि काल पावसामध्ये अनेक लोकांच्या मदतीला होतो. पाऊस पडल्यानंतर सगळा झाडपाला, सगळ्या वाड्या वस्त्यावरच्या पावसाळी ड्रेनेज लाईन फुटलेल्या, गटर नागरिकांच्या घरात पाणी गेले. आता सगळा कचरकुंडीवरचा कचरा, सगळा नागरिकांचे नाले विले साफ केला. हा पुन्हा सगळा आता कचरा या ठिकाणी आम्ही स्वतः उभा राहून साफ करून घेतो. झाडाच्या सगळ्या आम्ही झाड कटिंग हे सुरू आहे. वस्तीतल्या गटर ड्रेनेज लाईन साफ करणं सुरू आहे. सकाळपासून हे कामाला सुरुवात केली. रात्री आम्ही लोकांच्या मदतीला होतो नाही का.
आता या प्रभागामधील आमच्या जिथे इथं ड्रेनेज लाईन किंवा गटर तुंबले ह्याचे सगळे पॉईंट आम्ही नोंद करून घेतलेले आहेत की कुठं सगळ्यात जास्त अडचणी आहेत आणि त्या तातडीने सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. लवकरच त्याच्याबद्दल आम्ही काम या पावसाळ्यात कोणाला त्रास होणार नाही आहे याची काळजी आता आम्ही स्वतः घेत आहोत. त्याचे पॉईंट आउट काढल्यात की कुठं कुणाच्या घरात पाणी गेलं तर कुठलं लाईन करावे आणि सध्या आम्ही कचरकुंडीवर उभा राहून कालचा सगळा कचरा आम्ही भरून पाठवतो.